औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. ऑल इंडिया डान्स कॉम्पिटिशनमध्ये ऑनलाईन भरतनाट्यम स्पर्धेमध्ये DR श्रीराम इंग्लिश मिडियम शाळेतील 6वीतील विद्यार्थी अनुष्का अर्कालीने तृतीय क्रमांक पटकावलेला आहे. आपल्यासोबत त्यांचे वडील आहेत. काय सांगाल, आपल्या मुलीनं तिसरा क्रमांक पटकावलेला आहे, कसं त्याची प्रॅक्टिस होती आणि काय स्पर्धा होती सांगा. माझं नाव श्रीकांत अर्काल आहे. माझ्या मुलीचं नाव अनुष्का अर्काल आहे. ऑल इंडिया डान्स कॉम्पिटिशन ऑनलाईनमध्ये पार्टिसिपेटिंग झालं होतं आंध्र प्रदेश नेल्लूरमध्ये. पण 40 सब ज्युनियर तिसऱ्या कॅटेगरीमध्ये 40 स्पर्धक होते. त्याच्यामध्ये तिचा तिसरा क्रमांक आलेला आहे. आणि ती लहानपणापासूनच त्याला भरतनाट्याची आवड आहे. आणि त्यांचे गुरु सुप्रिया गुल्लापल्ली मॅडम आणि त्यांची आई त्यांचा भरपूर सपोर्ट आहे. आणि डेली त्याला प्रॅक्टिसचा पण खूप आवड असल्यामुळे ती फार स्वतःचं काय तर अस्तित्व निर्माण करण्यासाठी ती कुठल्या या कला क्षेत्रामध्ये तिने सहभागी झालेली आहे भरतनाट्यमध्ये. तिला लहानपणापासूनच इंटरेस्ट आहे डान्स वगैरे भरतनाट्यमचं. ती पूर्ण क्लासिकल करायचं आहे तिला, त्यामध्ये MA वगैरे. आता 3rd आली आहे ती ऑल इंडिया डान्स कॉम्पिटिशन नेल्लूरमध्ये. ऑनलाईन मला ते फेसबुकवरती त्याचं ॲड आलेलं होतं. मी ते बघून त्या नंबरला कॉल केले, त्यांना विचारले. ते म्हणले असं असं कॅटेगरी असतात यात, सब ज्युनियर, त्यात तुमचं मुलीचा व्हिडिओ पाठवा, आम्ही सिलेक्ट करू, मग नंबर आल्यावर तुम्हाला कळवू. ते 30 एप्रिलला लास्ट होतं, तेव्हा मी व्हिडिओ पाठवले ऑनलाईनमध्ये. परवा 22 मे रोजी रिझल्ट लागला होता. इथं याच्याच राऊंड होतं. ते याच्याच राऊंडमध्ये सगळ्या कॅटेगरी लेवल होते. 100 स्पर्धक होते पूर्ण. त्यात सब ज्युनियरमध्ये 40मध्ये हिचा तिसरा नंबर आला. प्रॅक्टिस ही मॅडमकडं पूर्व विभाग वाचनालयात मॅडमचा क्लासेस येतात तिथं, आणि इथं शाळेत ॲक्टिव्हिटीमध्ये तिथं, आणि इथं DR श्रीराम इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शाळेत मॅडम क्लास घेतात भरतनाट्यमच्या. इथं ती प्रॅक्टिस करत होती मॅडमकडून. काय सांगाल, खरं म्हणलं तर गुरुची विद्या द्यावंच लागते. काय सांगाल आपल्या विद्यार्थिनींनी? ॲक्च्युली अनुष्का जे काही आज करते ती ते मेन तिचं इंटरेस्ट, सेकंड त्यांच्या आईवडिलांचा सपोर्ट, आणि स्कूलमध्ये जे त्यांना सपोर्ट करतात किंवा त्यांना एनकरेज करतात, स्पेशली पिल्लाई मॅम DR श्रीराम इंग्लिश मिडियम स्कूलचे जे प्रिन्सिपल आहेत ते. ह्यांना ॲक्च्युली मॅम 2016 मॅम जेव्हा आहेत तेव्हापासून ह्यांना ॲक्टिव्हिटी पिरियड स्टार्ट झालेत. गेले 15 वर्षापासून हे मुली प्रॅक्टिस करतात. पण अनुष्का लहानपणापासूनच ती प्रॅक्टिस करते, आणि 4th स्टँडर्डमध्ये असताना ती स्वतः डान्स कोरिओग्राफ करत होते. हे जेव्हा त्यांच्या आईने मला सांगितलं तेव्हा वाटलं की हिच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे. कारण की आपण जेव्हा बघतो भरतनाट्यम खूप अवघड हा विषय आहे, आणि याच्यात स्वतःहून कोरिओग्राफ करणं म्हणजे अगदी अवघडच काम आहे. ह्याला ॲक्च्युली कमीत कमी आपल्याला 3 ते 4 तास प्रॅक्टिस लागतं आहे. पण अनुष्का स्कूलमध्ये प्रॅक्टिस 2 तास, आणि घरीही इव्हनिंगचे 2 आवर्स, मॉर्निंगचे 2 आवर्स असं कंटिन्यू ती प्रॅक्टिस करायची. आज जे अचिव्हमेंट त्यांनी मिळवलेलं आहे शाळेबरोबर तुमचा आम्हाला खूप आनंद वाटते हे सांगायला की बाबा एवढं लहान वयात आणि एवढं ती स्वतः अचिव्हमेंट करते, आणि आमचंही नाव ती करते सध्याला इथे. आणि जे ती ऑनलाईन कॉम्पिटिशन केली ते राष्ट्रीय नॅशनल लेवलचं होतं. आता इंटरनॅशनल लेवलचं तिचं ऑलरेडी ऑडिशन झालेलं आहे. आज त्याचं रिझल्ट आहे, त्याचंच आम्ही वाट बघतोय सध्याला. आता मॅम जसं सांगितलं की बाबा ओन्ली 1 राऊंड होतं, 1 राऊंड ते नॅशनल लेवलसाठी होतं. आता इंटरनॅशनलचं पण चालू आहे तिचं. सो त्यात पण यशस्वी व्हा, त्यात पहिला फर्स्ट प्राईज तिला भेटावं असं मी मनापासून मी तिचं फर्स्ट प्राईज यावं असं मला वाटतं. आणि थँक्यू सो मच. काय सांगाल, कोणाकोणाचा हात आहे तुझ्या यशामध्ये? स्कूल आणि टीचर, गुरु आणि आई बाबांचा सगळं हात आहे ह्याच्यामध्ये. आणि मेनली गोष्ट टीचर आणि आईबाबांना त्यांनी खूप सपोर्ट करतात मला. आणि मी कुठं चुकतं त्याने तिथं मला कॉम्प्रोमाइज करून मला ते सांगतात, तू तुझं चुकली, चांगलं कर तू, म्हणजे त्यांनी सपोर्ट करतात मला. भरतनाट्यमच का निवडलं तुला? कारण त्यामध्ये भाव असेल किंवा विविध म्हणजे कला सादर करणं म्हणजे हार्ड आहे ही कला. सर अजून एक तुम्ही आता एक्सप्रेशनबद्दल बोलताय. एक्सप्रेशन्स जे आहेत आमच्या लेवलमध्ये 4th एक्झामच्या नंतर ते मुली एक्सप्रेशन्स देतात. पण ही मुलगी अशी आहे की फक्त 2 एक्झाम झालेत आणि ती स्वतः कोरिओग्राफ करते, स्वतः त्या
त्या गाण्याला सूट होण्यासारखे एक्सप्रेशन्स देती. म्हणजे तिला त्याचं नॉलेज आहे ऑलरेडी. आम्ही शिकवून तुम्ही असं कुठं काय म्हणजे भरतनाट्यममध्ये वगैरे मला इंटरेस्ट होतं लहानपणापासून करायचं ते नाही मला इंटरेस्ट होतं शिकायचं. ते मला नाही जमलं, हिच्या थ्रू मी आता ते शिकवत आहे तिला. कधी आपण म्हणजे स्वप्नात देखील विचार केला नाही? मी माझा डान्स म्हणजे मला माहीत नव्हतं माझ्या लाईफमध्ये. पण आता एवढं लवकर ही आमचं स्वप्न पूर्ण करेल एवढ्या लहान वयात. काय तुझं हे फ्युचरमध्ये काय भरतनाट्यममध्येच करिअर करायचं? नाही तसं नाही, मला सगळ्या डान्समध्ये आवड आहे, पण भरतनाट्यम मला फ्युचरमध्ये क्लासिकल डान्सर व्हायचं आहे म्हणून मी भरतनाट्यमच सिलेक्ट केले. भरतनाट्यम वेस्टर्न सगळं मला डान्स येतं. कितवीला आहे आता? 6th 7वीला. हा जो रिझल्ट आलेला आहे सगळीकडे तुझं कौतुक होत आहे, सेलिब्रेशन होतं, काय वाटतं तुला? मला खूप आनंद वाटते. काय म्हणतात तुझे फ्रेंड्स? मग पार्टी विचारतात मला, आता मी पार्टी बी देणार आहे त्यांना इंटरनॅशनल लेवल आल्यावर. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला, त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं, त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे.